नमस्कार मित्रांनो, पर्यावरण व परिस्थिती या विषयाची आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केली आहे. तर हे तुषार घोडपडे सरांचं पुस्तक आहे. राज्यसेवेसाठी या पुस्तकामधून बराचसा भाग विचारला जातो. हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण राज्यसेवेला जे वर्णनात्मक स्वरूपाचे जे प्रश्न येतात ते भूगोलाचे प्रश्न असो किंवा विज्ञानाचे प्रश्न असो, दोन्हीचा एकत्रित भाग हा या पुस्तकामधून काही प्रकारे प्रकाशित होतो. तर आपण आज यातील पहिलं प्रकरण परिस्थितिकी विज्ञान पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला काही संरचना दिली आहे परिस्थितिकीय विज्ञान म्हणजे पर्यावरणाची, आणि त्यानंतर व्याख्या दिलेल्या आहेत शास्त्रज्ञांच्या. तर त्यामध्ये पहिली व्याख्या आहे हेकेल यांची. या तिन्ही व्याख्या परीक्षेमध्ये विचारलेल्या आहेत. हेकेल यांनी 1969 मध्ये सजीवांचा त्यांच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय वातावरणात जो संबंध येतो त्याला परिस्थितिकी असे म्हटले आहे. तर ओडम यांनी निसर्गाच्या संरचनेचा आणि कार्याचा अभ्यास म्हणजेच परिस्थितिकी असे म्हटले आहे. टेलर यांनी सजीवांचे पर्यावरणाशी असलेले सर्वकष संबंधाचे विज्ञान म्हणजेच परिस्थितिकी असे म्हटले आहे. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार पर्यावरणाचे वनस्पती, प्राणी असे विभाजन केले जाते, परंतु प्राणी आणि त्यांचे पर्यावरण हे एकमेकांच्या सोबत संलग्न असते, परस्परामध्ये अवलंबून असते. त्यामुळे ह्या गोष्टी वेगळ्या होऊ शकत नाही. त्यामुळे आधुनिक परिस्थितिकी विज्ञान मान्य करते की आधुनिक परिस्थितिकी विज्ञानामध्ये पर्यावरणाचा संबंध हा प्रगाढ आहे. त्याचे खालील प्रकारे विभाजन केलेले आहे. परिस्थितिकीमध्ये ऑटिकोलॉजी, सिनेकॉलॉजी आणि आदिवास परिस्थितिकी अशा 3 प्रकारामध्ये विभाजन केलेले आहे. ऑटिकोलॉजीमध्ये प्रजाती ऑटिकोलॉजी आणि डेमिकोलॉजी किंवा जीवनसंख्या परिस्थितिकी, तर सिनेकोलॉजीमध्ये जीवनसमुदाय परिस्थिती आणि परिसंस्था परिस्थितिकी या 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आहे. आता आपण पाहूया ऑटिकोलॉजी. ऑटिकोलॉजी म्हणजे काय? एका विशिष्ट परिस्थितीचा किंवा त्या प्रजातींच्या एखाद्या विशिष्ट सदस्याचा पर्यावरणाशी असणारा जो संबंध आहे त्या संबंधाचा अभ्यास म्हणजे ऑटिकोलॉजी होय. आणि त्यामध्ये प्रजाती ऑटिकोलॉजी आहे. मग प्रजाती ऑटिकोलॉजी म्हणजे अभ्यास करताना त्या प्रजाती म्हणजे एका विशिष्ट प्रजातीचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये उदाहरणार्थ वाघाचा परिस्थितिकीय अभ्यास जीवनसंख्या ऑटिकोलॉजी, त्यामध्ये एखाद्या प्रजातीच्या विशिष्ट स्थानावरील जीवनसंख्येचा किती भाग आहे, ती कुठल्या प्रमाणात आहे हे सांगितले जाते. उदाहरणार्थ सुंदरवनमधील वाघांच्या जीवनसंख्येचा अभ्यास केला जातो. त्यानंतर सिनेकॉलॉजी म्हणजे एका विशिष्ट जीवनसमुदायाचा परिस्थितिकीय अभ्यास, म्हणजे तो कुठला समूह आहे, त्यामध्ये कुठले प्राणी आहेत याचा अभ्यास करणे म्हणजे सिनेकॉलॉजी होय. त्यामध्ये सिनेकॉलॉजीमध्ये 2 प्रकार येतात, जीवनसमुदाय परिस्थितिकी आणि परिसंस्था परिस्थितिकी. जीवनसमुदाय परिस्थितीमध्ये एका विशिष्ट जीवनसमुदायाचा अभ्यास करतात, तर परिसंस्था परिस्थितिकीमध्ये अनेक जीवनसमुदायाचा आणि त्यांच्या पर्यावरणाचा एकत्रित अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ चिल्का सरोवराचा परिस्थितिकीय अभ्यास, त्यामध्ये चिल्का सरोवरामध्ये कुठल्या प्रजाती आहेत, कुठली जीवनसंख्या आहे, जास्त कुठली आहे, कमी कुठली आहे, तिथं आदिवास कसा आहे, परिसंस्था कशा प्रकारची आहे, या सर्व सर्व संकल्पनांचा अभ्यास परिसंस्थामध्ये केला जातो. त्यानंतर आहे आता पर्यावरणाची व्याख्या दिली आहे. पर्यावरणाची व्याख्या तर आपल्या सर्वांना पाठच असते. सजीवांच्या सभोवताली असणारे सर्व जैविक अजैविक घटक, प्रभाव घटनांना एकत्रितपणे पर्यावरण असे म्हणतात. त्यामध्ये ऊर्जा, ऑक्सिजन, पाणी, निवारा अशा अनेक गरजांसाठी प्रत्येक सजीव त्याच्या पर्यावरणावर अवलंबून असतो. पर्यावरणामध्ये सजीव आणि पर्यावरण यांच्या म्हणजे ज्या आंतरक्रिया घडतात त्याचा संबंध येतो. त्याचे अभ्यास करणे म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास होय. त्यामध्ये काही नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यावरण आहे. मानवाने नैसर्गिक परिस्थितीमध्ये स्वतःला अनुकरून फायदेशीर असे बदल घडवून ज्या गोष्टी केलेल्या असतात त्याला मानवनिर्मित पर्यावरण म्हणतात, आणि जे निसर्गनिर्मित आहे त्याला नैसर्गिक पर्यावरण. त्यामध्ये मानवी जीवनातील परिस्थितीचे महत्त्व. आता मानवी जीवनामध्ये काय आहे पर्यावरणाचे महत्त्व आहे? परिस्थिती म्हणजेच आजूबाजूची परिस्थिती, वातावरण म्हणजेच पर्यावरण होय.
तर इतर प्राण्याप्रमाणे मनुष्य हा स्वतः देखील पर्यावरणातील एक सजीवच आहे. इतर सजीवाप्रमाणे मानव पर्यावरणाच्या भौतिक वैशिष्ट्यांनी प्रभावित असतो. अन्न, वस्त्र, औषधी यासारख्या गरजांसाठी तो पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून असतो. ही सगळं माहिती इथं काही महत्त्वाची माहिती नाही. आपण महत्त्वाची माहितीवर जास्त फोकस करूया. त्याच्यामध्ये इथं काय दिलेलं तर दिनविशेष दिलेले आहे. तर दिनविशेषमध्ये महत्त्वाचे आहेत सगळे परीक्षेला विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 फेब्रुवारी हा पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 28 फेब्रुवारी सर्वांना माहिती आहे विज्ञान दिवस. 3 मार्च वन्यजीव दिन, 20 मार्च चिमणी दिवस, 21 मार्च वन दिवस, 22 मार्च जल दिवस, त्यानंतर 23 मार्च हवामान दिवस. मार्चचा शेवटचा शनिवार म्हणजे वसुंधरा तास आहे, अर्थावर म्हणतात त्याला. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन सर्वांनाच माहिती आहे. 14 एप्रिल राष्ट्रीय जल दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण असते. त्यानंतर 18 एप्रिलमध्ये जागतिक वारसा आंतरराष्ट्रीय माता वसुंधरा दिन असे म्हटले जाते. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन असतो आणि सौर दिन हा 3 मेला असतो. 20 मेला जागतिक हवामानशास्त्र दिन, 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, 23 मेला जागतिक कासव दिन, 5 जूनला पर्यावरण दिन, 8 जूनला महासागर दिन, 17 जूनला वाळवंटीकरण विरुद्ध जागतिक दिन, 11 जुलै लोकसंख्या दिन सगळ्यांनाच माहिती आहे. 28 जुलैला निसर्ग संवर्धन, इथं निसर्ग संवर्धन असणार आहे. 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे. 16 सप्टेंबर ओझोन दिन हे महत्त्वाचं आहे. 3 ऑक्टोबरला जागतिक निसर्ग दिन आहे. 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिन आहे. 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन आहे. 16 सप्टेंबर आहे ओझोन आणि 16 ऑक्टोबर अन्न दिन. 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय पक्षी दिन आहे. 25 नोव्हेंबरला पर्यावरण संवर्धन दिन आहे. पर्वत दिन 11 डिसेंबरला. 29 डिसेंबरला जागतिक जैवविविधता दिन आहे. अशा प्रकारे इथं सर्व दिनविशेष दिले आहेत. ही सर्व पाठच पाहिजेत कारण हे महत्त्वाचे आहेत. याच्यावर एक मल्टीलायनरमध्ये प्रश्न येऊ शकतो. इथं आपलं एक प्रकरण पूर्ण झालेलं आहे. आता दुसरं प्रकरण जीवावरण. जीवावरणामध्ये सजीवाचे अस्तित्व असणार पृथ्वीचा तिच्या सभोवतालचा अरुंद थर म्हणजे जीवावरण होय. समुद्रतळापासून जवळजवळ 11,000 मीटर खोल आणि समुद्र सपाटीपासून 9,000 मीटर उंचीपर्यंत जीवावरणाचा विस्तार येतो. समुद्रसपाटीच्या आसपास सजीवांची घनता ही सर्वाधिक असते. या समुद्रसपाटीच्या पातळीपासून 200 मीटर खोल ते 6,000 मीटर उंच इथपर्यंत जीवन विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. जीवावरण हे अतिध्रुवीय प्रदेशात पर्वत शिखरांची अत्युच्च टोके अति खोल समुद्रतळाशी आढळत नाही. म्हणजे हे ऑड परिस्थिती आहे ज्यामध्ये जीवावरण जास्त प्रमाणात नसते. म्हणजे अतिध्रुव जास्त ध्रुवाच्या ठिकाणी, पर्वत शिखरावर म्हणजे जास्त उंचीच्या शिखरावर आणि अति खोल समुद्रराशी या ठिकाणी जीवावरण आढळत नाही. जीवावरण त्यामध्ये बुरशी ही समुद्रसपाटीच्या पातळीपासून 9,000 मीटर उंचीवर देखील सापडते बुरशी. मात्र या सजीवामध्ये हे सजीव चयापचयामध्ये निष्क्रिय असतात आणि सुप्तावस्थेत असतात. त्याच्यामुळे ते अशा उंचीवर असू शकतात. आता हाचिमन या शास्त्रज्ञांनी काय सांगितले आहे, पृथ्वीवरून जीवावरण हे खालील 3 प्रकारे असते. त्यामध्ये पाण्याची विपुलता ज्या ठिकाणी जास्त आहे, सूर्यापासून येणारी ऊर्जा जिथं जास्त आहे आणि ज्या ठिकाणी द्रव्याच्या 3 अवस्था असतात म्हणजे शिलावरण, जलावरण आणि वायू, या ठिकाणी जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते. जीवावरणाच्या वरच्या सीमेजवळ आणि जीवावरणाच्या खालच्या सीमेजवळ जरा पातळ प्रमाणामध्ये जैवविविधता म्हणजे तुरळक अशा प्रकारची असते. आता ही कशामुळे असतं तर जीवावरणाच्या वरच्या आणि खालच्या भागामध्ये काय असते तर ऑक्सिजनची कमतरता असते, कमी तापमान कमी असते आणि आर्द्रतेचा अभाव असतो, आर्द्रता नसते. त्यामुळे हे अनुकूलन नैसर्गिक अधिवासासाठी जे अनुकूल परिस्थिती जिथं नाही त्या ठिकाणी
तिथं जी परिस्थिती की आहे, जी सजीवांचा अधिवास आहे तो मर्यादित स्वरूपाचा असतो. जीवावरणाचा विस्तार यामध्ये पृथ्वीवरील जीवन हे शिलावरण, जलावरण आणि वातावरण या 3 प्रमुख घटकामध्ये विस्तारलेले असते. पृथ्वीभोवती वायूचे बहुस्तरीय आवरण म्हणजे वातावरण होय. पृथ्वीच्या पर्यावरणातील विविध घटक जीवावरणाशी आंतरक्रिया सुरू असते. वातावरण हे जीवावरणाशी आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्याचे भांडार आहे. पृथ्वीच्या येणाऱ्या सूर्यप्रकाशाचे पृथक्करण करण्याची कार्य ही वातावरणाकडून केली जाते. वातावरणाची संरचना यामध्ये तपांबर, शीतांबर, ओझोनांबर, आयनांबर, बहिर्मंडल या 5 स्तरांचे बनलेले असते वातावरण. इथं आकृती दिली आहे. सर्वात वर बहिर्मंडल आहे, तर सर्वात खाली तपांबर आहे. शीतांबर, मध्यंबर आणि आयनांबर अशा प्रकारचे आहेत. वर घटणारे तापमान व जसं जसं वर जावं तसं तापमान वाढत जातं. इथं आता आपल्याला तपांबर स्तराविषयी माहिती दिली आहे. सरासरी तपांबराची उंची ही 13 किलोमीटर असते. वातावरणाचा सर्वात खालचा स्तर असून 16 ते 20 किलोमीटर या विषुववृत्ताजवळ 8 ते 10 किलोमीटर इतकी असते. याची उंची. तपांबराची रुंदी विषुववृत्ताजवळ सर्वाधिक आहे, कारण अभिसरण प्रवाह विषुववृत्तावरील उष्णता खूप उंचीपर्यंत घेऊन जातो. या स्तरामध्ये धूलिकण, पृथ्वीवरील 90% बाष्प असते. हवामानाशी संबंधित असणाऱ्या वातावरणीय प्रक्रिया या स्तरामध्ये घडतात. हवामानातील बहुतांश बदल या स्तरामध्ये घडतात. तपांबरामध्ये जेट विमानाचे जे वैमानिक हा अस्थिर वाऱ्यामुळे टाळतात, कारण इथं जे विमानांचे ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता असते. त्यामुळे या भागामध्ये टाळतात. उंची बरोबर तापमान घटत जाते. तपस्तंभीजवळ विषुववृत्ताच्या वर तापमान 80 अंश सेल्सिअस तर ध्रुवाच्या वर -45 अंश सेल्सिअस. विषुववृत्ताच्या वर तापमान -80 अंश सेल्सिअस तर ध्रुवाच्या जवळ -25 अंश सेल्सिअस एवढे तापमान असते. तापमान प्रत्येक 165 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअसने घटते. हे महत्त्वाचं आहे. तापमान कुठल्या अंतरानुसार घटत जाते, तर 165 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअसने घटत जाते. सर्व जैविक क्रियासाठी हा महत्त्वाचा स्तर आहे. त्यानंतर आहे शीतांबर. हा स्तर तपांबरापासून तपस्तंभीने विलग होतो. या स्तराच्या खालील 20 किलोमीटर उंचीपर्यंत तापमान स्थिर राहते. त्यानंतर 50 किलोमीटर उंचीपर्यंत ओझोनमुळे तापमान वाढते. ओझोनांबर हा शीतांबरामध्येच आढळतो. पृथ्वीपासून 20 ते 40 किलोमीटर उंचीच्या दरम्यान ओझोनांबर हा स्तर असतो. हा स्तर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे रक्षण करतो. त्यानंतर आहे मध्यांबर म्हणजे मेजोस्फिअर, मध्यमंडल. हा पृथ्वीपासून 50 ते 80 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला असतो. उंचीबरोबर तापमान कमी होत जाते. 80 किलोमीटर उंचीवर तापमान -100 अंश सेल्सिअस एवढे असते. आयनांबर थर्मोस्फिअरचा हा सर्वात खालचा स्तर आहे. मध्यमंडळाचा वरचा थर. या थराचा खालच्या भागात विद्युत प्रतीक असतो. पृथ्वीवरील प्रसारित होणाऱ्या रेडिओ लहरी या थरामध्ये पुन्हा पृथ्वीकडे परावर्तित करतात. कुठल्या आयनांबरामधून ज्या रेडिओ लहरी आहे त्या पुनर्प्रकाशित परिवर्तित केलेल्या जातात. त्यानंतर इथं काही मूलद्रव्याचे वातावरणातील प्रमुख प्रमाण दिलेले आहे. नायट्रोजनचे प्रमाण आहे 78%, आकारमानानुसार, वजनानुसार 75.54% आहे. ऑक्सिजनचे प्रमाण 20.93% आहे, म्हणजे जवळपास 21% आहे, तर 23% आहे वजनानुसार. आर्गॉनचे 0.93% आहे, तर 1.27% आहे वजनानुसार. कार्बनचे 0.032% प्रमाण आहे वातावरणात, तर 0.46% हे वजनानुसार आहे कार्बन डायऑक्साईडचे. अन्य मग इतर वायू 0.02% आहेत. तापमान हे उंचीबरोबर वाढत जाते. त्यानंतरचा थर आहे
कुठल्या कुठल्या थरामध्ये तापमान आय नंबर या थरामध्ये तापमान उंचीनुसार वाढत जाते. बहिर्मंडल आणि चुंबकीय मंडल. आता ह्याच्यामध्ये काय आहे, थर्मोस्फिअरच्या वरच्या भागास बहिर्मंडल म्हणतात. हा थर आकाशात ओपन स्पेस विलीन होतो. त्यानंतर आहे जलावरण हायड्रोस्फिअर. जलावरणामध्ये नद्या, नाले, तलाव, सरोवरे, ध्रुवी, हिमनगे, बाष्प, जलस्रोत मिळून इतर जलावरण बनते. यामध्ये जवळपास पृथ्वीच्या पृष्ठभागावरील 3/4 म्हणजे 71% भाग हा जलावराने व्यापलेला आहे. पृथ्वीवरील पाण्यापैकी 97.25% पाणी हे सागरी म्हणजेच खारे असून 2.75% एवढेच पाणी हे पिण्याजोगे आहे. एकूण गोड्या पाण्यातील 74.5% गोडे पाणी हिमनग आणि हिमनद्या स्वरूपात आहे, तर 24.60% पाणी हे गोडे पाणी आहे, भूजल स्वरूपात आहे. पृथ्वीवरील जीवनाचा प्रारंभ देखील सागरामध्ये झाला. पाणी हा मृदा निर्मिती करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आता पाण्याची वैशिष्ट्ये. पाणी हे द्रव्याच्या तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजे घन, द्रव आणि वायुरूप याच्यामध्ये आढळते, हे आपल्याला माहीतच आहे. हे चक्रीय संसाधन आहे, वैश्विक द्राव्य आहे, उदासीन आहे. त्याचा गोठण बिंदू 0°C असतो, तर उत्कलन बिंदू 100°C आहे. पाण्याचे असंगत आचरण म्हणजेच पाणी 4°C पासून 0°C पर्यंत त्याला तापमान कमी करत गेल्यास पाणी हे आकुंचन पावण्यास सुरुवात होते, त्याला पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. त्यानंतर आहे शिलावरण. शिलावरण म्हणजेच जे खडकाच्या स्वरूपातील जे वातावरण आहे त्याला शिलावरण म्हणतात. पृथ्वीचा घनरूप असणारा भाग म्हणजे शिलावरण आहे. शिलावरण हे कवच, प्रावरण यासारख्या अनेक थरांनी बनलेले असते. कवच हे अत्यंत क्लिष्ट असून त्याच्या पृष्ठभागावर मृदेचा थर आढळतो. ही मृदा विविध जीवसमुदायांना आवश्यक असणारे पर्यावरण, निवारा, अन्न आणि भक्षकापासून संरक्षण पुरवते. क्रायोस्फिअर म्हणजेच बर्फाचा भाग. हिमरूपी असणारा पृथ्वीचा भाग म्हणजे क्रायोस्फिअर. क्रायोस्फिअर म्हणजे हिमावरण. हिमावरणाची ही भूमिका आपल्या हवामानामध्ये महत्त्वाची असते. सूर्यापासून येणारी जी बरीचशी ऊर्जा असते ती परिवर्तित करण्याचं काम हे हिमावरण करतं. त्यानंतर आहे अँथ्रोस्फिअर. पृथ्वीवरील पर्यावरणाचा असा भाग जो मानवनिर्मित आहे, ज्यामध्ये मानवाने स्वतःच्या परिस्थितीनुसार बदल करून तो तयार केलेला आहे, त्याला अँथ्रोस्फिअर म्हणतात. त्याच्यानंतर आहे इथं आहे आता हवेची सापेक्ष आर्द्रता. हवेच्या एकूण बाष्पधारण क्षमतेशी हवेतील बाष्पाचे असणारे प्रमाण म्हणजेच सापेक्ष आर्द्रता होय. तापमान वाढल्यास हवेची बाष्पधारण क्षमता आहे ती वाढते, तर सापेक्ष आर्द्रता कमी होते तापमान वाढल्यानंतर. याच उलट जेव्हा तापमान कमी केले जाते तेव्हा बाष्पधारण क्षमता ही कमीच होते आणि सापेक्ष आर्द्रता मात्र वाढते. म्हणजे हे एकमेकांस असे विरुद्ध प्रमाणात आहे. जेव्हा तापमान वाढवतो तेव्हा सापेक्ष आर्द्रता कमी होते, तर तापमान कमी केल्यावर सापेक्ष आर्द्रता वाढते. इथं रिलेटिव्ह ह्युमिडिटीचे सूत्र दिले आहे. ॲक्च्युअल वेपर प्रेशर डिवायडेड बाय सॅच्युरेशन वेपर प्रेशर इंटू 100 या सूत्रानुसार काढतात सापेक्ष आर्द्रता. आता मृदेमधील प्राणी जीवन आणि वनस्पती जीवन. तर यामध्ये मायक्रोफोना यामध्ये 20 mm ते मृदेमधील प्राणी जीवन आणि वनस्पती जीवन यामध्ये मायक्रोफोना ही प्राणी येतात मृदेमध्ये, ज्यामध्ये 20 mm ते 200 mm आकाराच्या प्राण्यांचा समावेश असतो. त्यात प्रोटोझोआ, निमेटॉड्स, रोट्रीफेरा, ट्रायटिग्रेस, कोपीपोडा, क्रॅस्ट्रिया इत्यादी प्राणी समावेश असतात. त्यानंतर आहे मायक्रोफ्लोरा. मायक्रोफ्लोरा म्हणजे सूक्ष्म वनस्पती. त्यामध्ये जीवाणू, बुरशी, ॲक्टिनोमायसेट, नीलहरित शैवाल इत्यादीचा समावेश होतो. त्यामध्ये 90% जीवनसंख्या ही जीवाणूंची असते, तर बुरशी व शैवाल 1%, ॲक्टिनोमायसेट 9%. जीवाणूमध्ये सेंद्रिय पोषण द्रव्य विपुल असणारी उदासीन मृदा जीवाणूंच्या वाढीसाठी उपयुक्त असते. तर जीवाणूंचे 2 प्रकार पडतात, स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषीमध्ये जे CO2चा वापर करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि परपोषीमध्ये जे
ऊर्जेसाठी मृदेतील सेंद्रिय पदार्थावर अवलंबून असतात. त्यामध्ये सेल्युलोज, प्रथिने, शर्करा आणि कर्बोदकाचे विघटन करतात. हे जीवाणू सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर पोषण द्रव्यामध्ये मिनरल्समध्ये करतात. नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर पोषण द्रव्ये मातीमध्ये वनस्पती उपलब्ध करून देतात आणि काही जीवाणू हवेतील नायट्रोजन मृदेमध्ये स्थिर करण्याचे कार्य करतात. उदाहरणार्थ रायझोबियम, ॲक्झॉटिबॅक्टर, क्लॉस्ट्रिडियम पोटॅरियम. त्यानंतर आहे मृदा बुरशी. बहुतांश मृदा बुरशी आम्लयुक्त मृदेत आढळते. ही बुरशी परजीवी परस्पर सहयोगी मृदेत परजीवी बुरशी आम्लहारी मृदेत आढळते. बुरशी वनस्पतीमध्ये कॉटन रूट सारखे रोग निर्माण करते. ॲक्टिनोमायसीट बुरशी, यामध्ये बुरशी सेल्युलोज सारख्या सेंद्रिय पदार्थाचे विघटन घडवून आणते. त्यानंतर आहे नीलहरित शैवाल, मृदेतील नत्राचे स्थिरीकरण करतात. तर नॉस्टॅक ॲनाबिना मायकोसिस्ट. त्यानंतर मॅसोफोना, यामध्ये 200 ते 1 सेंटीमीटर आकाराच्या प्राण्यांचा समावेश होतो. मोठ्या आकाराचे निमेटोड्स, रोट्रिफेरा, टार्डिग्रेड्स, कोळी, मोलुस्का इत्यादी प्राणी समाविष्ट होतात. त्यानंतर आहे मॅक्रोफोना, यामध्ये 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त आकाराच्या प्राण्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ गांडूळ आणि विविध कीटके. तर अशा प्रकारे आपण 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत पर्यावरणाचे. तर आपण पुढच्या भागामध्ये प्रकरण 3 परिस्थितिकी आणि परिस्थितिकीच्या काही मूलभूत संकल्पना क्लिअर करणार आहोत. तर आज इथेच थांबूया. उद्याच्या भागामध्ये उद्याच पाहूया.